तर सगळ्या गणेश भक्तांचं लक्ष लागून राहिलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मात्र आता विलंब झाल्याचं पाहायला मिळतंय। या विसर्जनात अनेक अडथळे आलेत। तर लालबागच्या राजाच्या तराफ्यावरती मूर्ती चढवण्यास मोठ्या अडचणी आलेल्या आहेत। काही तांत्रिक बिघाड झाल्यानं या तराफ्यावर मूर्ती चढवली जात नाहीये। तर आता समुद्राला भरती आल्यानं विसर्जनात मोठा विलंब झालेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। लालबागचा राजा हा सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचला, मात्र त्यानंतर गेल्या 2 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मोठा विलंब झालाय। कारण यावेळी अत्याधुनिक तराफा हा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणण्यात आला होता, मात्र या तराफ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लालबागच्या राजाला या तराफ्यावरती चढवण्यात आलं नाही आणि त्याच पुढे आता समुद्राला भरती येणार असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार समुद्राला भरती आली। उंचच्या उंच लाटा या समुद्रात पाहायला मिळतायत। त्यामुळे लालबागचा राजा हा आता समुद्रामध्ये अडकल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मोठा विलंब होतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय समुद्राला भरती आल्यानं लालबागचा राजा हा आता जोपर्यंत ओहोटी येत नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार नाही अशी भूमिका यावेळी या मंडळानं घेतलेली आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनात हे विघ्न आल्याचं पाहायला मिळतंय। तर शनिवारी सकाळी 10च्या सुमारास लालबागचा राजा हा मंडपातून बाहेर पडला। त्यानंतर आज सकाळी जवळपास 8 वाजेच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा पोहोचला। लालबागच्या राजाची आरती झाली, त्यानंतर त्याला तराफ्यावर बसवून समुद्रात नेला जाईल असं अपेक्षित होतं, मात्र तराफ्यामध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणी आणि त्याचबरोबर समुद्राला आलेली भरती यामुळे आता लालबागच्या राजाच्या विसर्जनात मोठं विघ्न आल्याचं पाहायला मिळतंय। तर यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा उशिरानं गिरगाव चौपाटीवर आला। यानंतर गर्दीतून वाट काढत लालबागच्या राजाला समुद्रापर्यंत नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत समुद्राला भरती आली होती। तर लालबागच्या राजाचा विसर्जनासाठी यंदा विशेष असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तराफा आणण्यात आला होता, मात्र या तराफ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे।